सहाय्यक पदनाम बदल झालाच पाहिजे, सहाय्यक कृषी अधिकारी झालाच पाहिजे, कृषी सेवा कालावधी रद्द झालाच पाहिजे. त्याबद्दल आंदोलन सुरू आहे, काय नेमक्या मागण्या आहेत आणि किती लोक यात सहभागी आहेत? आम्ही जिल्हाभरातील 258 कृषी सहाय्यक बंधू भगिनी या आंदोलनात सहभागी आहोत. आमच्या मागण्या गेल्या 12 वर्षापासून आम्ही सारख्या या मागण्या मागत आहोत. आता सर्वात महत्त्वाची मागणी आमची पदनाम बदलाची आहे. तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी ती मागणी मान्यही केली होती, परंतु आम्हाला ती अंमलात आणली नाही. म्हणून आम्ही आता पुनश्च हे आंदोलनाचं पवित्रा घेतलेला आहे. तर पदनाम बदल एक मुख्य मागणी आहे. आकृतीबंधामध्ये कृषी सहाय्यकांच्या जागा वाढून कृषी पर्यवेक्षक त्यांच्याही जागा वाढल्या पाहिजे, जेणेकरून पदोन्नतीमध्ये सर्वांना संधी मिळेल. नंतर मदतनीस म्हणून आता दिवसेंदिवस ऑनलाईन कामाचा व्याप वाढला आहे, तर मदतनीस म्हणून आपल्याला एक मदतीसाठी आवश्यकता आहे. नंतर कृषी सेवक यांचा नियमित वेतन श्रेणी मिळावी, ही एक आपली प्रमुख मागणी आहे. आपण बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून काम बंद आंदोलन आहे. खरीप हंगाम जवळ आलेला आहे, शेतकऱ्यांचे अनेक कामं अडलेले आहेत. निश्चित याच्यामध्ये बऱ्याचशा खरीप हंगाम मोहिमा आपण घेत असतो, जेणेकरून शेतकरी बांधवांच्या उत्पादनामध्ये वाढ होईल अशा मोहिमा आपण घेत असतो. अशा 28 प्रकारच्या मोहिमा सध्या बंद अवस्थेत आहेत. नंतर फळबाग लागवडीचे अर्ज आपल्याकडे येत असतात, ते अंदाजपत्रका आपल्याला ते करून फळबाग लागवडीसाठी परमिशन द्यायची असते, ते एक काम ठप्प आहे. पोखरा योजनेचे ऑनलाईन काम बंद आहे. या सर्व दृष्टीने शेतकरी बांधव म्हणजे वंचित आहेत योजनांच्या लाभापासून. तर निश्चित शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य करून हा प्रश्न सोडवावा आणि शेतकऱ्यांच्या सेवेत आम्हाला लवकर रुजू करावे. आपलं नाव? मी गणेश सीताराम बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जळगाव. आपलं जे एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे, काय नेमकं मागणी? आमचं महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना जिल्हा जळगावच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन सुरू आहे. आणि आमच्या जवळपास 10-12 वर्षापासूनच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने आज संपानंतर धरणे आंदोलनासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यातले कर्मचारी इथं उपस्थित झालेलो आहोत. आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की कृषी सहाय्यक यांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी व्हावं. जी मागणी पूर्वी मान्य केलेली असूनसुद्धा तिचं पुढे अंमलात आणली गेली नाही आणि म्हणून आम्ही आता पुनश्च इथे आंदोलनासाठी बसलेलो आहोत. आमचा आंदोलनाचा हेतू शेतकऱ्यांना वेठीस धरणे किंवा अडचणीत आणणे हा नसून आमच्या ज्या 10-12 वर्षापासूनच्या ज्या मागण्या आहेत त्या कुठेतरी पूर्ण व्हाव्यात एवढाच आमचा उद्देश आहे. त्यात आमचा कृषी सहाय्यकांचा कुठलाही हेकेखोरपणा किंवा अडचणीत आणण्याचा अजिबात उद्देश नाही. आम्ही सतत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावत असतो. अनेक कर्मचाऱ्यांकडे 15-15, 18-18 गावांचा पदभार असताना ते कर्मचारी शनिवार रविवारी देखील मुख्यालयी हजर राहून काम करतात. तर आम्ही जेव्हा एवढा याच्याने काम करत असतो सर्वजण, तेव्हा आमच्या पण न्याय मागण्यांसाठी आम्हाला न्याय मिळावा एवढाच आमचा धरणे आंदोलनाचा उद्देश आहे. आमची जी प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये कृषी सहाय्यकाचं पदनाम बदल होऊन सहाय्यक कृषी अधिकारी व्हावं ही प्रमुख मागणी आहे. दुसरी मागणी आहे आमची की कृषी सेवक कालावधी रद्द होऊन त्यांना मानधन तत्त्वावर न देता पूर्णतः वेतन श्रेणीवर घेण्यात यावं. आणि तिसरी मागणी आहे आमची की आम्ही जी वेगवेगळ्या योजनांचा काम ऑनलाईन पद्धतीने करत असतो त्याच्यासाठी आम्हाला छोट्याशा स्वतःच्या मोबाईलच्या ॲपद्वारे काम करावं लागत असताना खूप साऱ्या अडचणी येतात. तर आम्हाला लॅपटॉप देण्यात यावा. त्याच्यानंतर आम्ही ज्या वेगवेगळे काम करताना जेव्हा आम्ही मुख्यालय 8-10 गावं सांभाळतो तर तिथे आम्हाला इतर यंत्रणांसारखं मदतनीसाची आवश्यकता असल्याने प्रत्येक गावाला आम्हाला मानधन तत्वावर कायमस्वरूपी मदतनीस मिळावा. चौथी मागणी आहे आमची की जे पोखरा योजनेचं जे काम आहे बऱ्याच कृषी सहाय्यकांकडे 3-3, 4-4 गावे पोखरा योजनेत असल्याने ते काम ऑनलाईन करणं, त्याच्या वेगवेगळ्या टप्प्यामधले वेगवेगळे कामं करत असताना सभा घेणं, फोटो काढणं
त्याची बातमी तयार करणं आणि ते सर्व ऑनलाईन भरणं हे सगळं एकट्या कृषी सहाय्यकाला शक्य नसल्याने मागील प्रमाणे पोखरा योजनेत समूह सहाय्यक देण्यात येणार अशा ह्या आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत. आपलं नाव? माझं नाव श्रीमती वंदना रजसिंग ठाकरे, तालुका महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, तालुका अध्यक्ष जळगाव.